देशभरात नीट पेपर फुटी प्रकरण चांगलंच गाजलं आहे. या पाठोपाठच सीबीएसई पेपर घोटाळा देखील उघडकीस आला असून यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाले. यात काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केली आहे. याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केलं. नीट पेपर फुटी प्रकरण, सीबीएसई घोटाळा यामुळे देशाची शैक्षणिक प्रतिमा मलिन होत असून यामुळे विद्यार्थ्यांवर देखील परिणाम होत आहेत. म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिजित पवार यांनी मांडली आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची हुबेहूब वेशभूषा केलेले प्रति धर्मेंद्र प्रधान यांना चपलांचा हार देखील घालण्यात आला. देशातल्या विद्यार्थ्यांना खेळणं समजलंय, हा देशातील विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान सहन केला जाणार नाही. हे सरकार आम्हाला कॉक्रोच समजत आहे. आता कॉक्रोच रस्त्यावर उतरले असून कॉक्रोच पार्टीलाच आमचं समर्थन असल्याचं माध्यमांशी बोलताना अभिजित पवार यांनी सांगितलं. देखील घोटाळा बाहेर पडलेला आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपली आहे. आज आंदोलन केलेलं आहे. काय सांगता? विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने? पेपर मध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून, कुठला काय पिऊन पेपर चेक करत असतात? हे विद्यार्थ्यांना खेळणं समजलं. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही. सर, एकीकडे पुण्यात देखील कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन याच बाबतीत सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचं देखील आंदोलन सुरू आहे. काय वाटतं सरकारला आता तरी जागे? कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील. कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचंय, तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत. कॉक्रोच पार्टीला आम्ही समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत. या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही. त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम. या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू. देवांना पुढे केलं जातंय. बघता करत पुढे पुढे ओढलं जातंय. त्या गायीच्या वासरूला पण समजतं, मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही. अभिजित दिपकेंचा देखील फोटो आता ट्विट करण्यात आलेला आहे. संजय राऊत यांना मोदींची त्यांची भेट घेतली अमेरिकेमध्ये. कसं बघतात कुठेतरी जनता पार्टीचं आंदोलन असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटला, हा फोटो वाईट घ्या. आता तो फोटो क्लिअर आहे, कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये. फोटो कसं बनवलाय, काय बनवलाय, पण ठीक आहे. ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील. जसं त्यांच्यावरती आरोप होतात की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना. ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते. म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहे. विद्यार्थी नुकसान करणार नाहीत, नेपाळ सारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील. अनेक विद्यार्थ्यांनी